नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी झणझणीत शेवभाजी रेसिपी। तर ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट अशी तयार होती। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी आता 4 पळी तेल घालून घेणार आहे। शेवभाजीला तेल थोडं जास्त घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे घातले आहेत। जिरे फुलल्यानंतर तर यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आहे। सर्व मसाले तेलामध्ये घालून छान असे परतून घ्यायचे आहेत। हे बघा, मसाले सर्व तेलामध्ये छान असे परतले आहेत। आता यामध्ये मी वाटण तयार करून घेतलेलं घालत आहे। 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 2 चमचे खोबरं, आलं आणि लसूण हे सर्व मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता हे पण वाटण छान असं मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। बघा, इथं वाटण छान असं मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट परतलेलं आहे। आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे। तर हे मिक्स करून आणखीन तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट हे वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, वाटणाला छान असं तेल सुटत आहे। आता मिक्स करून घेऊया। हे बघा, इथं वाटणाला किती छान असं आपल्या तेल सुटलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, इथं मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया। शेवभाजी जास्त घट्ट अशी नाही करायची, असं थोडीशी जास्त पातळ मध्येच करायची आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीची भाजी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, भाजीला किती छान असा कलर आलेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी मिक्स करून झाल्यानंतर मीडियम गॅसवर भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, इथं भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिट छान अशी भाजी उकळून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे। मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। हे बघा, इथं मी शेव घेतलेली आहे। ही शेव थोडीशी तिखट असल्यामुळे मी भाजीमध्ये थोडंसं तिखट कमी टाकलेलं आहे। तर आता मी ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि यावर आता मी शेव घालून घेत आहे। जेव्हा भाजी खायची आहे त्यावेळेस शेव घालायची नाही, तर ते एकदम असं घट्ट अशी होऊन जाते। हे बघू शकता तुम्ही, भाजी किती छान अशी आपली दिसत आहे। एकदम सुरेख असा कलर पण आलेला आहे। तर आपली ही झणझणीत शेवभाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही शेवभाजी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।